अजितदादा जिवंत आहेत. गुन्हेगारांनो, आता सावध व्हा. बारामतीचा ढाण्या वाघ परत आलाय. आणि यावेळी तो रिकाम्या हाताने नाही, तर भ्रष्टाचाराचे काळे धंदे उघडे पाडणारी फाईल घेऊन आलाय. पुढील काही क्षणात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ एक बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि अंगावर शहारे आणणारी थरारक कहाणी आहे. ज्या नावाभोवती गेल्या काही दिवसांपासून मृत्यूच्या सावल्या फिरत होत्या, ज्या व्यक्तीबद्दल सगळं संपलं अशी कुजबूज सुरू होती, तीच व्यक्ती आज अचानक आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभी राहिली तर? बारामतीच्या रस्त्यांवर पसरलेली स्मशान शांतता, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दाटलेलं पाणी आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या अफवा, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना म्हणजे नियतीचा खेळ की आखलेला डाव? दुपारपर्यंत ज्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होत्या, ज्यांच्यासाठी अश्रू वाहत होते, तेच दादा संध्याकाळी एका साध्या गाडीतून उतरतात आणि हजारो लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. नेमकं काय घडलं त्या काळोख्या रात्री? संपर्क का तुटला होता? अपघात होता, कट होता की फक्त अफवांचा फुगा? आणि सर्वात महत्त्वाचं, दादा मृत्यूच्या दाढेतून परत कसे आले? ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच प्रेरणादायीही आहे. कारण ही फक्त एका नेत्याची कथा नाही, ही आहे आशेची, जिद्दीची आणि जनतेच्या प्रेमाच्या ताकदीची कहाणी. शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे उलगडणार आहे त्या रात्रीचा संपूर्ण रहस्य. आणि कदाचित तुम्हीही स्वतःला विचाराल, हा चमत्कार नाही तर दुसरं काय? आजची ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का आणि त्याच वेळी सर्वात मोठा सुखद चमत्कार ठरली आहे. बारामतीतून समोर येणारी दृश्य पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण जे घडलंय ते वास्तव आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा श्वास रोखून धरणारी ती एकच बातमी, बारामतीपासून मंत्रालयापर्यंत पसरलेली भीती आणि शोक, आणि अचानक मिळालेलं अकल्पनीय वळण. अफवा पसरल्या होत्या, दादा आता आपल्यात नाहीत, काहीतरी बरं वाईट झालंय. लोकांच्या मनात भीती, डोळ्यात पाणी. सिल्वर ओक असो किंवा दादांचं निवासस्थान, कार्यकर्त्यांची गर्दी आणि पसरलेली स्मशान शांतता सांगत होती की काहीतरी विपरीत घडलंय. पण नियतीचा खेळ कुणाला कळतो? ज्या दादांना आपण गमावलं असं वाटत होतं, तेच दादा अचानक सुखरूप घरी परतले. त्यांना आपल्या डोळ्यांनी पाहताच उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. प्रश्न उभे राहिले, दादा कुठे होते? मृत्यूचा सापळा म्हणवणाऱ्या परिस्थितीतून ते बाहेर कसे आले? सकाळपासून बारामतीत वेगळंच वातावरण होतं. पोलिसांचा ताफा, कार्यकर्त्यांची धावपळ, लोक देवाचा दावा करत होते, दादा परत या. ही हाक केवळ बारामतीतून नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत होती. आणि कदाचित याच जनसामान्यांच्या प्रेमाने हा चमत्कार घडवला. संध्याकाळी अचानक दादांच्या घरासमोर एक गाडी येऊन थांबली.